कळलं की आमच्या दोन्ही पुरुषांना मारलंय तर आम्ही तिघीच उरलोय आमच्या परिवारातलं, तर तो पळून नाही गेला. तो म्हटला की मॅडम हम आपको लेके जाएंगे क्योंकि आप हमारी सवारी हो. तो आम्हाला तिघींना घोड्यावर, माझी आई पडली, तिला लागलं, तिला उठता येत नव्हतं, त्या सगळ्या परिस्थितीत त्यांनी तिला उचललं, तिला घोड्यावर बसवलं. माझ्यासोबत ज्या काकू होत्या त्या पूर्ण रक्तानी वगैरे चिखलानी पूर्ण भरलेलं होतं. त्या अवस्थेत त्यांनी आम्हाला बसवलं घोड्यावर आणि तो तिकडनं आम्हाला खाली आमच्या ड्रायव्हरपर्यंत घेऊन गेला की आप अभी देखो इधर तक मैं लेके आयो. आणि आम्ही त्यांना म्हणलो पण की आमच्याकडनं पैसे द्यायचे राहिले, कारण ते वडिलांनी आणि काकांनी डील केलं होतं. आम्हाला माहिती नव्हतं की आमच्याकडनं त्यांना पैसे दिले गेलेत की नाही. तर आम्ही त्यांना म्हटलं की तुमचे पैसे राहिले असतील तर आम्ही देतो जायच्या आधी. ते म्हणले नाही, हम ही देते आपको, आप क्या पैसों की बात कर रहे हैं, हम है ना. हमें भी बहुत बुरा लगा है कि आप लोगों के साथ ये हुआ है. सो तिथल्या लोकांना म्हणजे ते रडत होते. आमच्यासोबत जो ड्रायव्हर होता फर्स्ट डेपासून, तो मला म्हणजे जेव्हा आम्ही श्रीनगर एअरपोर्टला आलो, जिकडनं आम्ही रिटर्न येणार होतो पुण्याला, फॉल्ट फ्लाईट होती आणि तिथनं आम्ही रिटर्न येणार होतो, तो माणूस माझा हात पकडून डसाडसा रडत होता की सिस्टर ये क्या हो गया आपके साथ.